हॅलो मित्रांनो, माझं नाव आहे आशिष आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इलेक्ट्रिकल सेफ्टी ह्या टॉपिकवर टॉप MCQज क्वेश्चन बघणार आहोत मित्रांनो आम्ही. आणि ह्या टॉपिकचे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन आम्ही बघणार आहोत आणि हे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन एका क्लासमध्ये होणं शक्य नाही आहे. म्हणून आम्ही किती क्लास होणार आहे मला माहित नाही, लेकिन आम्ही ह्या क्लासमध्ये जितकं पण होऊ शकते माझ्याशी तितके आम्ही क्वेश्चन घेणार आहोत. आणि मोस्ट इम्पॉर्टंट हे सगळे क्वेश्चन तुमच्यासाठी बहुत इम्पॉर्टंट असणार आहे, कारण हे क्वेश्चन तुम्हाला महापारेषण, महावितरण आणि हे ITI इलेक्ट्रिशियन ट्रेडसाठी बहुत इम्पॉर्टंट आहेत आणि वायरमॅनसाठी पण आहेत. तर मित्रांनो चला आता आम्ही घेणार आहोत MCQज क्वेश्चन आणि ह्या टॉपिकवर घेणार आहोत इलेक्ट्रिकल सेफ्टी. आजची फर्स्ट क्लास आहे आणि ह्या क्लासचा पहिला क्वेश्चन आहे, पीडित व्यक्ती वीज पुरवठ्याच्या संपर्कात असल्यास त्याचा बचाव करण्यासाठी त्वरित कोणती कारवाई केली पाहिजे. याचे आन्सर आहे बी, ब्रेक द कॉन्टॅक्ट बाय स्विचिंग ऑफ द पॉवर सप्लाय. सगळ्यात पहिले आपल्याला मेन सप्लाय ऑफ करायचे आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, छातीत आणि पोटावर जखम झालेल्या व्यक्तीसाठी कोणता कृत्रिम श्वासोच्छवासाची पद्धत आहे. त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन, शारीरिक धोका कोणता आहे. याचे आन्सर आहे बी, व्हायब्रेशन. त्यानंतर आहे तिसरा क्वेश्चन, BISचा फुल फॉर्म काय आहे. याचे आन्सर आहे सी, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड. त्यानंतर आहे चौथा क्वेश्चन, आग विझवण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय उपयुक्त आहे. याचे आन्सर आहे ए, आयसोलेटिंग द फायर फ्रॉम द सप्लाय ऑफ ऑक्सिजन. त्यानंतर आहे पाचवा क्वेश्चन, सावधानगिरीचे चिन्ह काय दर्शवते. याचे आन्सर आहे डी, पेडेस्ट्रियल क्रॉसिंग. त्यानंतर आहे सहावा क्वेश्चन, धुरापासून बचाव करण्यासाठी कोणते व्यक्तित्व संरक्षण उपकरण PPE वापरले जाते. याचे आन्सर आहे सी, नोज मास्क. त्यानंतर आहे सातवा क्वेश्चन, इन्फेक्शन हे कोणत्या प्रकारच्या व्यावसायिक आरोग्य धोक्यात मोडते. याचे आन्सर आहे सी, बायोलॉजिकल हजार्ड. त्यानंतर आहे आठवा क्वेश्चन, सुरक्षा चिन्हाचे नाव काय आहे. याचे आन्सर आहे डी, मॅन्डेटरी साईन. त्यानंतर आहे नववा क्वेश्चन, पीडित व्यक्तीला हृदयाचा झटका बसत असताना आपण काय कराल. याचे आन्सर आहे ए, अपेअर्स ब्लू कलर अराउंड हिज लिप्स. त्यानंतर आहे दहावा क्वेश्चन, खालीलपैकी कोणता कचरा विल्हेवाट पद्धतीमध्ये उष्णता निर्माण केली जाते. याचे आन्सर आहे बी, इन्सिनरेशन. त्यानंतर 11वा क्वेश्चन आहे, रोड सुरक्षा चिन्हाचे नाव काय आहे. याचे आन्सर आहे ए, मॅन्डेटरी साईन. त्यानंतर 12वा क्वेश्चन आहे, आग विझवण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे. याचे आन्सर आहे बी, रिमूव्हिंग फ्यूल एलिमेंट फ्रॉम द फायर. यानंतर 13वा क्वेश्चन आहे, विद्युत उपकरणांना लागलेली आग विझवण्यासाठी कोणत्या प्रकारचा अग्निशमक यंत्र वापरला जातो. याचे आन्सर आहे हेलन टाईप. त्यानंतर आहे 14वा क्वेश्चन, पीडिताचा रक्तस्राव थांबवण्यासाठी कोणता प्रथम उपचार केला पाहिजे. याचे आन्सर आहे बी, अप्लाइंग प्रेशर ओव्हर द इंजुरेड पोर्शन. म्हणजे ज्या जागेवर जखम झालेला आहे त्या जागेला आपण घट्टपणे पकडून ठेवायचे आहे. त्यानंतर 16वा क्वेश्चन आहे, डोक्यावर जखमी झालेल्या मृत्यू होण्याचा धोका असणारी महत्त्वाची वेळ कोणती आहे. याचे आन्सर आहे सी, फर्स्ट 30 मिनिट. त्यानंतर 17वा क्वेश्चन आहे, मूलभूत प्रकारच्या चेतावणी दर्शवणाऱ्या चिन्हाच्या मागील बाजूस कोणता रंग असतो. याचे आन्सर आहे बी, येलो. यानंतर आहे 18वा क्वेश्चन, पीडिताच्या कोणत्या स्थितीत कोमा स्टेज म्हटले जाते. याचे आन्सर आहे ए, ली टोटली सेन्सलेस अँड डू नॉट रिस्पॉन्ड टू कॉल्स. त्यानंतर 19वा क्वेश्चन आहे, अग्निशमक यंत्र वापरताना क्रिया करण्याचा योग्य क्रम कोणता आहे. याचे आन्सर आहे बी, पुल एम स्क्विच स्वीप. त्यानंतर आहे 20वा क्वेश्चन आणि ह्या क्लासचा लास्ट क्वेश्चन आहे, छातीवर किंवा पोटावर जडलेला किंवा जखम असल्यास कोणत्या पद्धतीचा उपयोग करतात. याचे आन्सर आहे बी, माउथ टू माउथ मेथड. तर मित्रांनो आजची क्लास आपण इथेच थांबवत आहोत आणि आपण आज घेतलो आहोत टॉप 20 क्वेश्चन इलेक्ट्रिकल सेफ्टी ह्या टॉपिकवर. आणि ही आजची होती आपली फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास आपण उद्या घेणार आहोत. आणि मित्रांनो हे सगळे MCQ क्वेश्चन बहुत इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी आणि हे क्लास आजची फक्त फर्स्टच होती आणि किती क्लास होणार मला माहीत नाही, कारण की आज फक्त 20 क्वेश्चन झालेले आहेत आपले. तर मित्रांनो आता भेटूया आम्ही दुसऱ्या क्लासमध्ये आणि ह्या सेकंड क्लास बघायचा असेल आपल्याला तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा.